आपण आहात सौंदर्य माधुर्य यांचा संगम. आपण आहात सौंदर्य माधुर्य यांचा संगम. आपण आहात आकर्षक आणि समाजप्रिय. सत्यम शिवम सुंदरम हेच तुमचे तत्व. प्रेम, सुंदरता, सात्विकता हेच तुमचे गुणधर्म. हे वर्णन तुळ राशीचे आहे. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य सौ चारुशीला कांबळे आपले स्वागत करत आहे. तुळ रास ही राशीचक्रातील 7व्या क्रमांकाची रास आहे. क्रांतिवृत्तावरील 180 अंश ते 210 अंशाच्या विभागात ही राशी येते. या राशीमध्ये चित्रा, स्वाती आणि विशाखा हे 3 नक्षत्र येतात. ही राशी वायुतत्वाची पुरुष राशी आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे सौंदर्य, कला, आनंदी वृत्ती, परिपक्वता, व्यापारी वृत्ती, व्यावहारिक दृष्टिकोन, रसिकता, आकर्षकपणा, भोगी आणि विलासी स्वभाव, सौंदर्याची आवड, स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा ह्या सर्व गोष्टींची आवड या व्यक्तींना असते. यांना भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण असते. इतरांवर फार जास्त विश्वास या व्यक्ती ठेवतात. त्यामुळे कधीकधी फसवणूक होण्याची शक्यता असते. सत्य, मधुर वचन, अभ्यासू स्वभाव, भारदस्त, कलाप्रिय, अडचणीतून मार्ग काढणाऱ्या, त्यागी वृत्तीच्या, सहकार्य करणाऱ्या, क्षमाशील, वात्सल्ययुक्त अंतःकरण असलेल्या अशा या व्यक्ती कुशल प्रशासक असतात. तसेच तुळ राशीचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही रास 12ही राशींच्या बरोबर मधली आणि समतोल साधणारी अशी ही रास असते. त्यामुळं यांचा स्वभाव हा समतोल साधणारा असतो. समतोलपणा, निपक्षपातीपणा, न्यायीपणा, सहिष्णुवृत्ती, वैचारिक देवाणघेवाण हे तुळ राशीचे वैशिष्ट्य आहे. कोणताही दुराग्रह मनामध्ये न ठेवता योग्य पद्धतीने न्याय देणे यांना चांगले जमते. उदाहरणच द्यायचे असेल तर खुद्द राघोबा दादा यांना रामशास्त्री प्रभूने यांनी शिक्षा सुनावली. म्हणजेच रामशास्त्री प्रभूने यांनी न्यायनिष्ठ स्वभावानुसार त्यांनी पेशव्यांना सुद्धा शिक्षा द्यायला मागे पुढे पाहिले नाही. आणि असाच न्यायी स्वभाव तुळ राशीमध्ये दिसून येतो. तुळ राशीच्या व्यक्ती भोगी आणि त्यागी अशा असतात. कोणत्याही प्रसंगामध्ये कासवाप्रमाणे वाटचाल करीत पुढे जातात. प्रसन्नता, आनंद, आशावादी दृष्टिकोन, कलाप्रियता, मधुर आणि गोड बोलणे, उत्साही आणि प्रामाणिक स्वभाव, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, सुसंस्कृतपणा, चातुर्य, तारतम्य अशा अनेक गुणांचा संगम तुळ राशीमध्ये झालेला दिसून येतो. जर ही रास बिघडली तर मात्र अनेक दोष निर्माण होतात. ऐशारामी आणि विलासी वृत्ती, निष्क्रियता, आळस, अपयश, पराभव असे अनेक दोष या व्यक्तींमध्ये दिसून येतात. तुळ राशीचा अंमल कंबर, मणके, मूत्रपिंड, गर्भाशय, शुक्रजंतू यावर असतो. त्यामुळे यांना कमरेचा आणि मणक्याचा आजार होऊ शकतो. मूत्राशयाचे आजार, किडनी स्टोन, साथीचे आजार, मधुमेह, गुप्तविकार, अतिविषय वासना आणि त्यामुळे होणारे लैंगिक आजार, वीर्यदोष, नपुसकता अशा प्रकारचे आजार या व्यक्तींना होऊ शकतात. नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास या व्यक्ती सौंदर्य प्रसाधने, उंची वस्त्रे, सूतगिरण्या, कापूस, वस्त्रोद्योग, भागीदारी व्यवसाय, रंगकाम करणारे, चित्रकार, इंटेरियर डिझायनर, कपड्यांचे व्यापारी, स्त्रिया आणि लहान मुलांच्या कपड्यांचे विक्रेते, मंडप डेकोरेशन करणारे, वाहन व्यवसाय करणारे, नक्षीकाम, भरतकाम, कलाकुसरीचे काम करणारे, अन्न आणि दुग्ध व्यवसाय करणारे, फळ आणि फळांचे विक्रेते, बागायतदार, हॉटेल आणि विश्रामगृहे चालवणारे, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करणारे, त्याचप्रमाणे नेपथ्यकार, त्याचप्रमाणे पार्श्वगायक
कलाकार, नाटककार, संवाद लेखक, सिनेमा नाटकामध्ये काम करणारे, अशा प्रकारच्या ठिकाणी या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात. त्यांच्यासाठी शुभवार, रविवार, सोमवार, शनिवार, मंगळवार हे शुभवार आहेत. शुभ रंग भगवा, पांढरा, लाल, मोती कलर हे शुभ रंग आहेत आणि शुभरत्न मोती, माणिक हे शुभरत्न आहे. त्याचप्रमाणे हिरा हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे असे शुभरत्न आहे. या व्यक्ती व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतात, नोकरीही चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्याचप्रमाणे एक सौंदर्य, आकर्षकपणा यांच्यामध्ये असतो. त्यामुळे आपण सुद्धा आपली रास चेक करून पहा. जर तुम्ही स्वतः सुद्धा तूळ राशीचे असाल तर तुम्हाला हे वर्णन लागू पडते का पहा. त्याचप्रमाणे तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आता या ठिकाणी थांबूया. पुन्हा उद्या भेटूया. स्वामी ओम. धन्यवाद.